राखतो महाराष्ट्र माझा। मित्रांनो, मी एम.आय. शेख। आज 15 ऑगस्ट 2025 स्वातंत्र्य दिनाच्या आपल्याला मनापासून शुभेच्छा। आज आपण स्वातंत्र्याचा हा पवित्र दिवस साजरा करत असताना महाराष्ट्र टुडे या यूट्यूब चॅनलची सुरुवात करताना मला खूप आनंद होत आहे। आपल्या स्वातंत्र्याचा, आपल्या स्वाभिमानाचा, आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानांचा, त्यांनी केलेल्या उपकाराची परतफेड जरी करता येत नसली तरी किमान कृतज्ञता दाखविण्याचा हा दिवस। मित्रांनो, आजपासून 78 वर्षापूर्वी 15 ऑगस्ट 1947 रोजी जरी आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्याचे पाहिलेले स्वप्न साकार झाले असले तरी हा सोन्याचा दिवस लाखो क्रांतिकारकांच्या रक्ताने, त्यागाने आणि अपार संघर्षाने प्राप्त झाला होता, हे विसरता येणार नाही। मित्रांनो, म्हणून हा दिवस उत्सवाचा तर आहेच, मात्र त्याचबरोबर आत्मपरीक्षणाचा, नव्या संकल्पाचा सुद्धा आहे। याचे भान विशेष करून आपल्या सर्वांनी ठेवणे गरजेचे आहे। आपल्या स्वातंत्र्याची गाथा केवळ 15 ऑगस्ट 1947 पासून सुरू होत नाही, तर ती हजारो वर्षापासून आपल्या संस्कृती, ज्ञान आणि स्वाभिमानाच्या रुजलेल्या परंपरेतून सुरू होते। मित्रांनो, भारतीय स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात इंग्रजांविरुद्ध दारुल हर्ब म्हणजे शत्रू राष्ट्राच्या शासनाविरुद्ध दिलेल्या फतव्याने झाली। ही फार महत्वाची गोष्ट आहे, ही बहुतेक लोकांना माहीत नाही। तर त्याचं झालं असं की हा फतवा सर्वप्रथम 1803 साली शाह अब्दुल अजीज देहलवी या धर्मगुरूंनी दिला होता, जो पुढे चालून हिंदू मुस्लिम एकात्मिक स्वातंत्र्य लढ्याचा पाया ठरला होता। मित्रांनो, इसवी सन 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी भारतात प्रवेश करती झाली आणि हळूहळू या कंपनीने आपला विस्तार करत 1803 मध्ये दिल्लीच्या मुघल सत्तेवर कब्जा केला। त्यानंतर भारताचा मोठा भाग ईस्ट इंडिया कंपनीच्या नियंत्रणाखाली आला होता। मित्रांनो, ईस्ट इंडिया कंपनीच्या निमित्ताने इंग्रजांची लपलेली साम्राज्यवाढीची सुप्त इच्छा आणि त्या इच्छेची कल्पना अनेकांना आली होती। त्यापैकी शाह अब्दुल अजीज देहलवी हे एक होते। त्यांनी एक फतवा त्यामुळेच जारी करून इंग्रजांच्या वर्चस्वामुळे भारत दारुल हर्ब म्हणजे शत्रू राष्ट्राच्या ताब्यात गेलेला देश झाला आहे असे जाहीर केले। म्हणून मुसलमानांसाठी इंग्रजांविरुद्ध जिहाद करणे व त्यांच्या जुलमी सत्तेपासून स्वातंत्र्य मिळविण्याचा निकराने प्रयत्न करणे हे त्यांचे धार्मिक कर्तव्य आहे, असा त्या फतव्याद्वारे संदेश दिला गेला। हाच फतवा पुढे 1857च्या उठावामागे इंग्रजांच्या विरुद्ध मुस्लिम उलेमांच्या पाठिंब्याचे कारण ठरला। धर्मगुरू शाह अब्दुल अजीज यांचे हे पाऊल धार्मिक आधारावर राजकीय प्रतिकाराचे पहिले औपचारिक घोषणापत्र मानले जाते। मोफत मिळालेल्या स्वातंत्र्याची फळे मुक्तपणे चाखणाऱ्या नव्या पिढीने हे लक्षात ठेवायला हवे की इंग्रजांच्या दडपशाहीत आपल्या उद्योगांना, शिक्षणाला, संस्कृतीला आणि स्वाभिमानाला मोठा धक्का बसला होता। महात्मा गांधींच्या अहिंसक सत्याग्रहापासून ते सुभाषचंद्र बोस यांच्या तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा पर्यंत, तर इन्कलाब जिंदाबाद या घोषणेपासून ते भारत छोडो चळवळीपर्यंत स्वातंत्र्य लढ्याचा एक प्रदीर्घ इतिहास राहिलेला आहे। या इंग्रजांच्या शासनाच्या काळ्या इतिहासाला मागे सोडून विकसित भारताचे स्वप्न साकार करायचे असल्यास आपल्याला आज या पवित्र दिवसाला साक्षी ठेवून जात, पात, धर्म आणि प्रांत या पलीकडे जाऊन केवळ भारतीय म्हणून एकत्र राहू अशी प्रतिज्ञा केल्याशिवाय पर्याय नाही। भ्रष्टाचारापासून मिळत असलेल्या वैयक्तिक लाभांना ठामपणे नकार देऊन प्रामाणिकतेचा अवघड मार्ग निवडून राष्ट्रीय लाभांना प्राधान्य द्यावे लागेल। मित्रांनो, 78 वर्षापूर्वी जेव्हा पहाटेचा सूर्य उगवला तेव्हा त्या सूर्याच्या किरणांमध्ये स्वातंत्र्याचा स्वर्ण प्रकाश होता। आज 78 वर्षानंतर सुद्धा तोच सूर्य, तोच स्वर्ण प्रकाश आपल्याला आठवण करून देतोय की आपल्याला ही ज्योत कायम तेजस्वी ठेवायची आहे। मित्रांनो, आजच्या दिवशी अनेक वर्षाच्या गुलामगिरीच्या श्रंखला तोडून दिल्लीच्या लाल किल्ल्यावर
स्वातंत्र्याचा तिरंगा डौलाने फडकला होता. पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरोजिनी नायडू, रामप्रसाद बिस्मिल, अशफाकुल्ला खान, किती नावं घ्यायची. यांच्यासारख्या अमर सेनानींच्या अथक संघर्षाचा हा फलितार्थ होता. 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले, पण त्याचबरोबर आपल्याला विभाजनाच्या वेदना, आर्थिक अडचणी, सामाजिक विषमता यासारख्या आव्हानांचा सुद्धा सामना करावा लागला. मित्रांनो, देश स्वतंत्र झाला तेव्हा एक सुई सुद्धा देशात तयार होत नव्हती, पण भारताने हार मानली नाही. नेहरू आणि पटेल यांच्या खंबीर नेतृत्वाखाली विखंडित झालेल्या भारताच्या 562 रियासतींचे एकत्रीकरण करून भारत एक राष्ट्र बनवले. नेहरू युगातील धरणे, पोलाद कारखाने, IIT, IIM सारख्या संस्थांनी भारताला आधुनिकतेच्या पटावर नेले. देशाने MS स्वामीनाथन यांच्या प्रयत्नामुळे अन्नधान्यात स्वावलंबन मिळवले. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी भारताला जागतिक बाजारपेठेशी जोडले आणि 2014 नंतर भाजपच्या सरकारने मेक इन इंडियाचा पाया घातला. चंद्रयान, मंगलयान, डिजिटल इंडिया, GST, आयुष्यमान भारत, माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात केलेली असामान्य कामगिरी, UPI पेमेंट यासारख्या योजनांनी भारत जागतिक महासत्ता बनण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान पुरुषांबरोबर स्त्रियांनीही भारताच्या प्रगतीमध्ये मोलाचा वाटा उचललेला आहे. मित्रांनो, इंदिरा गांधींपासून कल्पना चावला, मेरी कॉम आणि सानिया मिर्झापर्यंत अनेक स्त्रियांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय अशी कामगिरी करून यशस्वीतेचे झेंडे रोवले आहेत. भारताचा साक्षरता दर 1947 मध्ये 12% होता. तो आज 77% झाला. ही छोटी गोष्ट नाही. कोविड काळात कोव्हॅक्सिन सारख्या उपलब्धीनेही जगाला भारताचा आदर करण्यास भाग पाडले होते. मात्र याचबरोबर आजची आव्हाने आणि भविष्यातील स्वप्न यांची सांगड घालताना आर्थिक असमानता, पर्यावरणीय संकट, सामाजिक एकात्मतेचा अभाव, वाढता जातीयवाद, त्रिभाषिक फॉर्म्युल्याला विरोध यासारख्या समस्यांवर मात करणे गरजेचे आहे. मित्रांनो, आपण $4 ट्रिलियन अर्थव्यवस्था जरी झालो असलो तरी दरडोई उत्पन्नामध्ये आपण जगामध्ये अनेक देशांच्या तुलनेत फार मागे आहोत. ही खरी अडचण आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की गेल्या काही वर्षापासून देशातील सरकारी संस्था या आपल्या संवैधानिक कर्तव्यापासून ढळताना दिसत आहेत. याचे सर्वात मोठे आणि ताजे उदाहरण म्हणजे राहुल गांधी यांनी देशाच्या केंद्रीय निवडणूक आयोगावर मतदान चोरी संबंधाने केलेल्या पुराव्यासहित आरोपांचे आहे. मित्रांनो, देशात सत्तेवर असलेली मंडळी जर सचोटी आणि प्रामाणिकपणे देशाचा कारभार करत असेल, त्याचा लाभ देशातील शेवटच्या पायरीपर्यंत उभ्या असलेल्या माणसापर्यंत पोहोचू शकतो. मात्र हीच मंडळी जेव्हा अप्रामाणिक आणि भ्रष्ट होऊन जाते, तेव्हा कोणत्याही देशाची अपरिमित अशी हानी होत असते. समाजाच्या उतरंडीच्या शेवटच्या पायरीवर उभ्या असलेल्या गरिबाच्या पदरात काहीही पडत नाही. त्याच्यासाठी स्वातंत्र्य फक्त एक परिकल्पना बनून राहते. मित्रांनो, प्रत्यक्षात स्वातंत्र्याचा आविष्कार त्याच्या जीवनात कधीच होत नाही. स्वातंत्र्य हा केवळ शब्द नाही, तर ती एक अमानत आहे. हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. हजारो स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या जीवाचे बलिदान करून आणि लाखो लोकांनी आपल्या संसाराची राख रांगोळी करून ही अमूल्य अमानत आपल्या हाती सोपवली आहे. मित्रांनो, आपण प्रत्येक भारतीयाने डॉक्टर APJ कलाम यांच्या स्वप्नाचा सशक्त भारत उभा करण्यासाठी झटले पाहिजे. आजच्या या पवित्र दिवशी आपण त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहू आणि प्रतिज्ञा करू की शपथ आहे मला माझ्या देशाची की मी माझ्या देशाला हानी पोहोचवणारे कोणतेही कृत्य करणार नाही, भ्रष्टाचार करणार नाही, कुठल्याही आंदोलनात सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणार नाही. माझ्या रक्ताचा प्रत्येक थेंब
भारत मातेच्या सेवेसाठी अर्पण करीन. मित्रांनो, ही प्रतिज्ञा आपण केली तरच आपला देश विकासशील पासून विकसित होऊ शकेल, एवढे नक्की. आपल्याला पुन्हा स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद.